सर, संवेदना तुम्ही मराठीच्या मुद्द्यावर पण व्यक्त केल्यात. मधल्या काळामध्ये शिवसेनेचा जो मतदार आहे तो हिंदी भाषी बराच वाढला होता. मुस्लिम मतदार पण शिवसेनेकडे बऱ्यापैकी आकृष्ट झालेला पाहायला मिळाला. अशा परिस्थितीमध्ये जो हिंदीला किंवा हिंदी सक्तीला जो तुम्ही विरोध केला त्याच्यामुळे तुम्हाला राजकीयदृष्ट्या नुकसान होईल, निवडणुकीमध्ये आपली मतं जातील किंवा हिंदी भाषिक आपल्यापासून दूर होतील, भीती नाही वाटली अशी? होय, भीती वाटण्याचं कारण नाही आणि ही भीती पण आम्हाला वाटणार नाही. एक तर मुस्लिम समाज आमच्यावर नक्कीच जोडला गेलेला आहे. मुस्लिम समाजाचा आणि हिंदीशी काही संबंध नाही आहे, एक लक्षात घ्या. हिंदी भाषिक इथे राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, बिहारचे लोक इथे राहतात आणि ते आमच्याबरोबर जोडले गेलेले आहेत. आम्ही कुठे हिंदीला विरोध केला आहे? शालेय शिक्षणातली हिंदी सक्ती आहे, 1ली ते 4थी किंवा 5वी, त्याला आमचा विरोध आहे. तो सगळ्यांनीच केलेला आहे. उद्या जर उत्तर प्रदेशमध्ये आता हे 3 भाषासूत्र आहे, ते हिंदी भाषिक पट्ट्यात कसं काय लावणार मला सांगा तुम्ही? काय त्यांना 3री भाषा कोणती घ्यायची आहे? त्यांनी अवधी घ्यायची का? नाही, कसं आहे की हिंदी असेल, अवधी असेल, अमुक असेल, काही असेल, हिंदी आहे जी आम्ही 3री भाषा आहे ती त्यांची 1ली भाषा आहे. मग ते 3री भाषा म्हणून मराठी शिकणार आहेत, तामिळ, तेलुगू, मल्याळी घेणार आहेत का? हा सगळा सावळा गोंधळ आणि खेळ खंडोबा आहे शैक्षणिक धोरणाचा. याची काही गरज नव्हती आणि मुंबई महाराष्ट्राला हिंदी शिकवावं लागतच नाही. अगदी अजिबात शिकवावं लागत नाही. आम्ही हिंदी शिकण्याआधी किंवा येण्याआधी इथे इतकं बघा, हिंदीचं हे तर सगळ्यात मोठं भांडार आहे मुंबई. हिंदी लोकप्रिय कोण करतं? हिंदी सिनेमा आणि हिंदी संगीत, बरोबर ना? त्याचं मुख्यालय मुंबईमध्ये आहे. ते तिकडे उत्तर प्रदेशमध्ये शाळेतून हिंदी शिकवतात किंवा इथे हिंदी शिकणार म्हणून हिंदी लोकप्रिय नाही. हिंदी लोकप्रिय करण्याचं काम महाराष्ट्रानं केलं आहे. हे विसरतायत हे लोक. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.